फोटो माझा त्या चॅनल लावलेला आहे. बर बर ठीक आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे, आपण त्यांच्याकडे थेट जाऊया. आनंदजी, या आरोपाबद्दल काय म्हणाल आपण? असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ट्विटशी, या व्हिडिओशी दुरान्वय पण संबंध नाही. हं, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब गेली 40-45 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये आहेत आणि अशा प्रकारचं वागणं, चूक, एक राजकीय विरोधक म्हणून रायगडमध्ये संघर्ष असू शकतो, पण या व्हिडिओशी, या ट्विटशी दुरान्वय पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संबंध नाही, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ही माननीय तटकरे साहेबांनी आज सकाळीच माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेली आहे. आणि माझं महेंद्र दळवीजींना विनंती आहे की आपली बदनामी या व्हिडिओमुळे होत असेल तर तशा प्रकारची स्पष्ट तक्रार त्यांनी महाराष्ट्र पोलिसांकडे केली पाहिजे. त्या व्हिडिओची सत्यतेबाबतची सखोल चौकशी राज्याचे मुख्यमंत्री, ज्यांच्याकडे गृह खातं आहे, हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब करतील. कथाकल्पित आरोप करून उगाचच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची बदनामी त्यांनी करू नये. बर महेंद्रजी, काय म्हणाल तुम्ही याबद्दल? तुम्हाला असं वाटतंय केवळ राजकारणामुळे तुम्ही अशा पद्धतीने प्रत्यारोप करताय? परांजपे साहेबांना, प्रवक्ते महोदयांना रायगडचा पूर्व इतिहास अगदी माहिती आहे आणि तेव्हा तटकरे साहेबांचं मगाचं आम्ही म्हणणं देखील त्या ठिकाणी ऐकलं. तटकरे साहेबांचा राजकीय प्रवास हा रायगड जे आहे ना, तो महाराष्ट्राला, देशाला माहीत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करता कोण आहेत हे त्रिवार सत्य आहे. आज आपण सगळ्यांच्या जर बाईट बघितल्या, सगळ्यांचं म्हणणं आपण बघितलं तर आक्षेपार्ह तिथे, कारण तो जो फोटो आहे तो तटकरे साहेबांच्या निवडणुकीच्या निकालानंतर मी जेव्हा जनतेचे आभार मानले तोच फोटो आहे. तोच फोटो कसा अंबादास दानवेकडे गेला? अनेक माझे फोटो आहेत, तोच कसा फोटो गेला? आणि म्हणून नक्की माझा आरोप त्यांच्यावर बळवतोय. आणि जे परांजपे साहेबांनी सांगितलं की सकाळपासून मी माझ्या वकिलांचा सल्ला घेऊन मी त्यांची तक्रार देखील केली. माझं तर खुलं आव्हान मी चौकशी दिली आहे. अगदी त्या अंशात जरी त्याच्यामध्ये सत्यता आली तरी मग माझ्या आमदारकी पदाचा त्याग करायला तयार आहे. हे त्रिवार सत्य मी सांगितलंय, त्याच्यामध्ये काय लपवण्यासारखं कुठे काय नाही आहे. आणि असे मॉर करून फोटो यायच्या मदतीने आपण दाखवणं, एखादी नाग किंवा पक्षाची बदनामी करणं, हे राजकीयदृष्ट्या उचित नाही असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. बर बर आपण आता जाऊयात अखिल चित्रे यांच्याकडे.